मित्रांनो, भूगोल विषयाचे 50 प्रश्न आपण अत्यंत कमी वेळामध्ये 5 मिनिटांमध्ये 50 प्रश्न पाहणार आहोत. कुठल्याही पर्यायाचं मी स्पष्टीकरण देणार नाही, थेट उत्तर सांगणार आहे. त्यामधील पहिला प्रश्न आहे, ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान व अफगाणिस्तान. पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, उद्गम मंडलम उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू. प्रश्न तिसरा, भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून युनायटेड किंगडम GMT पेक्षा भारताची वेळ किती पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योगचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 3, माहिती तंत्रज्ञान उद्योग. पुढचा प्रश्न, समान प्राकृतिक वैशिष्ट्यांचा अर्थात वाळवंट अचूक गट असणारा पर्याय ओळखा. तिथे समान प्राकृतिक वैशिष्ट्य असले पाहिजे त्याच्यात. तर ते पर्याय क्रमांक 1, सहारा, कलहरी, आटाकामा आणि व्हिक्टोरिया. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6, भूस्थल निर्देशक नकाशात बर्फाच्छादित प्रदेश कोणत्या रंगाने दर्शवला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणती नदी दक्षिण भारताची पूर्ववाहिनी नदी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कृष्णा नदी. प्रश्न 8, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे? तर ते याचं उत्तर आहे बॅरन बेट. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9, हवेचे तापमान कमी असल्यास हवेची बाष्पधारण क्षमता रिकामी जागा होते. तर ही क्षमता सुद्धा काय होते? कमी होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10, अँडीज पर्वताची शिखरे विषुववृत्ताजवळ असूनही बर्फाच्छादित असतात, त्याचे कारण काय असेल? तर त्याचे कारण पर्याय क्रमांक 2, ती हिमरेषेच्या वर आहेत म्हणून. प्रश्न 11, तैगा वने कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये मोडतात? तैगा वने. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समशीतोष्ण कटिबंधीय वने. पुढचा प्रश्न आहे, अतिउच्च तापमान मोजण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर केला जातो? अतिउच्च. तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 1, अल्कोहोल. पुढचा प्रश्न, GIS आणि GPS या तंत्रज्ञानासाठी कोणत्या शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे? GIS आणि GPS. तर यासाठी पर्याय क्रमांक 2, भूमाहितीशास्त्र व संगणकशास्त्र या दोन्हीचे ज्ञान आवश्यक आहे. हा प्रश्न झालेला आहे आपला. सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो? हा जर व्हिडिओ आधीचा पाहिला असेल तर लक्षात येईल. पर्याय क्रमांक 2, भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडतो. प्रश्न 15, उत्तर अटलांटिक मधील उष्णकटिबंधीय चक्रवादळांना काय म्हणतात? तर याला म्हणतात हरिकेन. पुढचा प्रश्न, यू आकाराची दरी कोणत्या आकारामुळे तयार होते? कोणत्या कारकामुळे तयार होते? तर हिमनदीमुळे तयार होते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 17, सुती वस्त्रोद्योगासाठी सर्वात योग्य प्रदेश कोणता? तर काळी मृदा असलेला कापूस प्रदेश. पुढचा 18वा प्रश्न, 60 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारी 12 वाजता 15 अंश पूर्व रेखावृत्तावर किती वाजतील? तर हा व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता. सकाळी 9 वाजतील तिथे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 19, 22 डिसेंबर रोजी 24 तासांचा दिवस कोठे असतो? तर तो असतो दक्षिण ध्रुवावर 24 तासांचा दिवस. प्रश्न 20, रो वाहतूक म्हणजे काय? तर रो वाहतूक म्हणजे पर्याय क्रमांक 2, ट्रक, रेल्वे, वॅगनवर चढवून वाहतूक केली जाते, त्याला रो वाहतूक म्हणतात. पुढचं, गंगा खोऱ्यात लोकसंख्या दाट असण्याचे कारण काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुपीक गाळ व बारमाही वाहणाऱ्या नद्या, याच्यामुळे तिथे लोकसंख्या दाट असते. वार्षिक किंवा दैनिक कक्षा म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कमाल किमान मूल्यांतील फरक. प्रश्न 23, सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लहान शेती व मानवी श्रम. प्रश्न 24, अंतर्गत जलमार्गांचे जाळे सर्वाधिक कोणत्या खंडात विकसित झाले? सर्वाधिक म्हणजे सगळ्यात जास्त. तर ते झाले युरोपमध्ये. पर्याय क्रमांक 2. हा सोपा प्रश्न आहे. रिश्टर स्केल जास्त वाचत नाही. हा सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न आला. दिल्लीच्या कोणत्या दिशेला कोलकाता आहे? आता त्यासाठी दिल्ली माहीत असणं महत्त्वाचे आहे. तर याचा पर्याय क्रमांक 2, आग्नेय दिशेला आहे. दिल्लीच्या आग्नेय दिशेला कोलकाता आहे. प्रश्न 27, यारडांग हे भूरूप कोणत्या कारकामुळे तयार होते? तर हे होते वाऱ्यामुळे तयार. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 28, विषुववृत्तीय प्रदेशात पडणारा पाऊस कोणता? तर तो असतो पर्याय क्रमांक 2, अभिसरण पर्जन्य. प्रश्न 29, ग्रँड वँग मत्स्य क्षेत्र
कोठे निर्माण झाले आहे? पर्याय क्रमांक 2 गल्फ व लॅब्राडोर प्रवाहामध्ये. महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे भूरूपांचा क्रम कोणता? चारही वाचा. पश्चिमेकडून तर पश्चिमेला पहिल्यांदा कोकण आहे, मग सह्याद्री, नंतर पठार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न 31 पृथ्वीवरील कायमस्वरूपी वाऱ्यांना काय म्हणतात? तर याला म्हणतात पर्याय क्रमांक 2 ग्रहीय वारे. प्रश्न 32 प्राथमिक भक्षकाचे उदाहरण कोणते? तर हरिण व ससा. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न मृदेतील सेंद्रिय पदार्थाला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2 ह्युमस असे म्हणतात. 34वा प्रश्न ओझोन थर कोणत्या थरात आढळतो? पर्याय क्रमांक 2 स्थितांबर. प्रश्न 35 लॅब्राडोर हा कोणत्या प्रकारचा महासागरीय प्रवाह आहे? तर हा आहे शीतप्रवाह. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 36वा उद्देशात्मक नकाशाचे उदाहरण कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्जन्य वितरण नकाशा. लक्षद्वीप बेटे कोणत्या प्रकारची आहेत? तर पर्याय क्रमांक 2 प्रवाळ बेटे आहेत. प्रश्न 38 हिवाळ्यात उत्तर भारतात पाऊस कोणामुळे पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम चक्रवात याच्यामुळे पडतो. पर्याय क्रमांक 2. लोणावळा खंडाळा कोणत्या घाटाजवळ आहेत? तर योग्य उत्तर आहे बोरघाट. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 40 रॉकी पर्वत कोणत्या खंडात आहे? रॉकी गाजलेला नावाजलेला पर्वत. तर हा आहे उत्तर अमेरिकेमध्ये. पर्याय क्रमांक 2. 41वा प्रश्न नूतनीकरणक्षम ऊर्जेचे उदाहरण कोणते? तर तो आहे सौर ऊर्जा. पर्याय क्रमांक 3. 42वा प्रश्न भरती ओहोटीसाठी मुख्यतः कोण जबाबदार आहे? ही जोडी चंद्र आणि सूर्य. क्षेत्र भेटीसाठी सर्वात आवश्यक साधन कोणते? तर पर्याय क्रमांक 1 प्रश्नावली आणि नोंदवही. प्रश्न 44 पृथ्वीच्या गाभ्यात कोणती धातू प्रामुख्याने आढळतात? योग्य उत्तर आहे निकेल व लोह. प्रश्न 45 चिनूक वारे कोणत्या पर्वताच्या पूर्व उतारावर वाहतात? चिनूक वारे तर हे रॉकी पर्वताच्याच पूर्व उतारावर वाहतात. प्रश्न 46 खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनाराच नाही? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. या राज्याला समुद्र किनारा नाही. प्रश्न 47 नागमोडी वळणामुळे निर्माण होणारे सरोवर कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्सबो सरोवर. 48 कोकण रेल्वे कोणत्या 2 शहरांना जोडते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोहा मंगळुरू. रोहा आपला जिल्हा रायगड. प्रश्न 49वा पृथ्वीचा अक्ष कक्षेच्या पातळीशी किती अंशाचा कोन करतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 66.5 अंश सेल्सिअसचा कोन करतो. 50वा आणि शेवटचा प्रश्न भूमध्य सामुद्रिक हवामानात कोणती पिके घेतली जातात? आणि आपण या प्रश्नाचं उत्तर मात्र मला कॉमेंट करून सांगायचं आहे आणि कॉमेंट मात्र नक्की करायची. ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असे प्रत्येकजण कॉमेंट नक्की करतील. मित्रांनो आपण यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. त्याचबरोबर फेसबुकला जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल फॉलो करा, पेज फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.